प्रवीणदादांना गाडीतून काढलं, त्यांच्यावर शाई टाकली, थोडा वेळ प्रवीणदादा साईडला गेले, त्यांना परत रस्त्यावर आणलं आणि असंही म्हणलं जातं की त्या दीपक काटेच्या कमरेला कुठेतरी तिथं पिस्तूल सुद्धा होता. म्हणजे कुठेतरी प्रवीणदादा गायकवाडांना मारण्याचा प्रयत्न हा झाला. पण कट्टर जर डावी हे चुकीचं असेल तर कट्टर उजवी सुद्धा तितकीच चुकीची आहे. या बाबतीत सरकार काय करणार आहे हे आपल्या सगळ्यांना बघावं लागेल. आता इथं तर मर्डर करण्याचाच प्रयत्न आहे असं अनेक लोकांचं तिथं म्हणणं आहे. त्यामुळे या दीपक काटेला बाहेर तो आलाच नाही पाहिजे आणि एक संदेश या सर्व चुकीच्या विचाराच्या कार्यकर्त्यांना, गुंडांना गेला पाहिजे की नाही असं काय केलं तर आज एकदा गेलो तर आपण परत बाहेर येत नाही. हे कुठेतरी त्या ठिकाणी सरकारला संदेश देण्याची जरूरत आहे. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत बिकट वळणावर आहे का आणि विशिष्ट विचारांच्याच व्यक्तींना मारहाण होते का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय विरोधकांकडून. अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये सोशल मीडियावर सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांकडून हाच स्वर पाहायला मिळतोय. आणि त्याचं निमित्त ठरलंय ते म्हणजे की प्रवीण गायकवाड जे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्यावर झालेला हल्ला. रोहित पवार आपल्यासोबत आहेत. रोहितजी, तुम्ही हातात या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी घेऊन आलेल्या, थोडंसं एक्सप्लेन करू शकता का नेमकं हे काय आहे? इथं आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे की जे प्रवीण काटे आहे ज्यानं मारहाण केली प्रवीण गायकवाड त्यांच्या संदर्भातली एक बातमी घेऊन आलेली आहेत. आणि इथं जे महाराष्ट्रातले विचारवंत ज्यांची हत्या करण्यात आली होती आणि त्यांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीयेत त्यांच्या संदर्भातले त्यांचे फोटो आहेत. आणि इथं झुंडशाहीचा निषेध, हत्या आणि हल्ल्यानं विचार मरत नाहीत असं म्हटलेलं आहे. नेमका या दोन्हींचा संदर्भ काय संबंध? हे बघा, काल प्रवीणदादा गायकवाडांवर जो हल्ला झाला तो अतिशय दुर्दैवी आहे. हल्ला कुणी केला? तो एका भाजपच्या पदाधिकाऱ्याने केलेला आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सोशल मीडिया याच्यामध्ये दीपक काटेबद्दल, म्हणजे हा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे, म्हणजे मी बीजेपीचा, हे सिद्ध त्या ठिकाणी होतं. त्याच्याचबरोबर या व्यक्तीने काय काय केलंय तर या व्यक्तीला असं म्हणलं जातं आणि त्याच्या 7 वर्ष तो जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेला आहे. त्याच्या स्वतःच्या सख्या भावाला त्यांनी त्या ठिकाणी मारलेलं आहे, मारून टाकलेलं आहे. त्याच्याचबरोबर विमानात एक पिस्तूल आणि 28 लाईव्ह कार्ट्रेजेस घेऊन हा तो चढत होता. आता तो हायजॅक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होता का काय हे आपल्याला सांगता येणार नाही. अशा व्यक्तीला शाई फेक केली. पण ती शाई फेक कशी गेली? प्रवीणदादांना गाडीतून काढलं, त्यांच्यावर शाई टाकली, थोडा वेळ प्रवीणदादा साईडला गेले, त्यांना परत रस्त्यावर आणलं आणि असंही म्हणलं जातं की त्या दीपक काटेच्या कमरेला कुठेतरी तिथं पिस्तूल सुद्धा होता. म्हणजे कुठेतरी प्रवीणदादा गायकवाडांना मारण्याचा प्रयत्न हा झाला. ज्या पद्धतीने दापोळकर जो विचार घेऊन पुढे जात होते तो विचार काही लोकांना पटत नव्हता, त्यांना मारलं. पानसरेंच्या बाबतीत तेच झालं, कलबुर्गींच्या बाबतीत तेच झालं, गौरी लंकेश ज्या पत्रकार होत्या त्यांच्या बाबतीत तेच झालं. म्हणजे कुठं ना कुठेतरी एक असा विचार आहे की तो विचार हा पुरोगामी विचाराच्या विरोधात सातत्याने काम करतो. आणि आज सत्ता ही प्रतिगामी विचाराची आहे, भाजपची आहे, भाजपच्या विचाराची आहे. त्यामुळे अशा गुंडांना, गुंडशाही मानणाऱ्या लोकांना कुठेतरी वरदाहस्त हा सरकारकडनं दिला जातोय का असं आम्हाला शंका त्या ठिकाणी वाटते. जेव्हा जनसुरक्षा कायद्याबद्दल आम्ही बोलत होतो तेव्हा आपण कट्टर डाव्यांबद्दल तिथं बोललो. पण मी बोलत असताना असंही सांगितलं की तुम्ही हा कायदा जर कट्टर डाव्यांबद्दल आणत असाल तर मग कट्टर उजव्यांबद्दल आपण कधी बोलणार आहोत? कारण का डावी, उजवी आणि सेंटर अशा 3 विचारसरणी आहेत जे आपण मान्य करतो. राजकीय दृष्टिकोनातून वाद सुद्धा होतो. पण कट्टर जर डावी हे चुकीचं असेल तर कट्टर उजवी सुद्धा तितकीच चुकीची आहे. या बाबतीत सरकार काय करणार आहे हे आपल्या सगळ्यांना बघावं लागेल. तुम्ही जसं म्हटलात त्याप्रमाणे, पण पुन्हा एकदा या हत्या होत्या आणि तो हल्ला आहे तरी सुद्धा तुम्ही ही उदाहरणं समोर आणलेली आहेत. विशिष्ट विचारांवर हल्लाच्या संदर्भामधली ही पावलं आहेत का किंवा तशा पद्धतीची कुठली उपाय म्हणजे गोष्टी घडता आहेत महाराष्ट्रामध्ये असं तुम्हाला वाटतंय का? नाही बघा, आता हा दीपक काटे हा गुंड प्रवृत्तीचा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एका सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी त्याच्यावर जर कडक कारवाई झाली नाही, तो जेलच्या बाहेर लगेच जर आला तर उद्या जाऊन अशा कार्यकर्त्यांना, गुंडांना असं वाटेल की ठीक आहे, कोणावरही शाई मारू शकतो, कोणालाही धमकी देऊ शकतो, कोणालाही रस्त्यावर उतरू शकतो, कोणालाही हाणमार करू शकतो, सरकार आपल्या बरोबर आहे असा एक संदेश तिथं जाऊ शकतो. आता इथं तर मर्डर करण्याचाच प्रयत्न आहे असं अनेक लोकांचं तिथं म्हणणं आहे. त्यामुळे या दीपक काटेला बाहेर तो आलाच नाही पाहिजे आणि एक संदेश या सर्व चुकीच्या विचाराच्या कार्यकर्त्यांना, गुंडांना गेला पाहिजे की नाही असं काय केलं तर आज एकदा गेलो तर आपण परत बाहेर येत नाही. हे कुठेतरी त्या ठिकाणी सरकारला संदेश देण्याची जरूरत आहे.
दीपक म्हणजे प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणारा हा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी कार्यकर्ता आहे असं तुम्ही आवर्जून सांगताय. तुम्ही त्याच्या संदर्भातले पुरावे सुद्धा आणलेले आहेत आणि त्याच्यावर केस आहे असं सुद्धा सांगताय. मग भाजपकडनं त्याला पाठीशी घालण्यात येते का? 7 गुन्हे दाखल म्हणजे 7 जणांवर गुन्हे दाखल झालेली आहे, पण कारवाईची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये किंवा फास्ट कारवाई याच्या संदर्भात सुद्धा पावलं उचलली गेलेली नाहीये. तर त्याकडे कसं पाहता? नाही, त्याच्यावर फास्ट कारवाई झालीच पाहिजे. काल त्याला ताब्यात घेतलं असं आम्हाला कळालेलं आहे, पण ताब्यात घेऊन लगेच जर तुम्ही सोडणार असाल तर हा एक फार चुकीचा संदेश तिथं जाणार आहे, आणि खास करून पुरोगामी विचाराच्या लोकांमध्ये की हे सरकार मुद्दामून कुठेतरी पुरोगामी विचार दाबण्याचा प्रयत्न तिथं करत आहे. आणि हे प्रतिगामी विचाराचे जे कार्यकर्ते आहेत, जे गुंड प्रवृत्तीचे आहेत, त्यांना धरतात आणि लगेच सोडलं जातं. आणि मग उद्या जाऊन असे कार्यकर्ते जे या महाराष्ट्रामध्ये आहे, पत्रकार एखादा पुरोगामी विचाराचा आहे, एखादा सामान्य सामाजिक कार्यकर्ता पुरोगामी विचाराचे, अशा लोकांना सुद्धा उद्या शाईफेक, मारहाण नाहीतर मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाऊ शकतो. हे सगळ्यांनाच धोक्याची घंटा आहे. पुरोगामी विचार महाराष्ट्रामध्ये सध्या धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. पुरोगामी विचारांच्या माणसांना धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय का? आणि याच्या मागे षडयंत्र कोणाचं किंवा याच्या मागची शक्ती कोण? नाही, नेहमी हा प्रयत्न तिथं केलाच गेला आहे. तुम्ही जर बघितलं म्हणजे आपण पानसरेंच्या बाबतीत तेच त्या ठिकाणी झालं, ज्यांनी खरा इतिहास लोकांसमोर आणला. त्याचबरोबर जे कलबुर्गी होते त्यांचंही तसंच झालं. दाभोळकर ज्यांनी कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचा विचार नाहीतर अंधश्रद्धेच्या विरोधात त्या ठिकाणी आवाज उठवला, आणि ज्यांची दुकानं त्याच्यामुळे बंद होणार होती, नाहीतर जे त्या चुकीच्या विचाराला लोकांना गुंतून ठेवत होते, अशा लोकांनी त्यांना तिथं मारलं. त्यामुळे उद्या जाऊन म्हणजे आज सरकार जे आहे कुठेतरी अशा लोकांना पाठीशी घालतंय अशी भीती आम्हाला सगळ्यांना वाटते, जे या विचाराला मारतात, पुरोगामी विचाराला मारतात. आणि प्रवीण दादावर जो हल्ला झाला त्याला जर लवकर सोडलं, तो संदेश सरकार तिथं देणार आहे. उद्या उठसूट तुम्ही अशा सर्व पत्रकार आणि कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अशा चांगल्या संघटनाच्या लोकांवर तुम्ही काही करा, आम्ही तुमच्या पाठीशी, असा संदेश सरकारने दिला नाही पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. जनसुरक्षा विधेयकाचा तुम्ही उल्लेख केला, त्याच्या विरोधामध्ये बोलणारे तुम्ही होता सभागृहामध्ये. काही प्रश्न तुम्ही सुद्धा उपस्थित केले होते, पण तरी सुद्धा जनसुरक्षा विधेयक जे आहे ते विधानसभेमध्ये पास झालं. आता एक प्रकारे कुठेतरी विरोधकांचा आवाज कमी पडला असं तुम्हाला वाटतं का? आणि तो का कमी पडला असं तुम्हाला वाटतं? नाही, बघा, एक तर नेत्यांना बोलून दिलं नाही कारण का ते कमिटीमध्ये होते, तिथं त्यांनी विरोध दर्शवला होता. बावनकुळे साहेबांना सांगितलं होतं की ह्या गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतील, आणि बावनकुळे साहेब जे अध्यक्ष आहेत त्या कमिटीचे, ते म्हणाले होते की हो आम्ही करतो, फक्त लिखित दिलं नाही. ही मात्र सर्व मोठ्या नेत्यांची चूक झाली. त्यांना विश्वास बावनकुळेंवर होता, अनेक वर्ष एकमेकाला ते ओळखत होते की नाही ते स्वीकारतील, पण तसं काय नाही झालं आणि त्यांना तिथं बोलता नाही आलं. मी बोलत असताना सातत्याने हेच सांगत होतो की ही जी हा जो कायदा आता पुढे येत आहे, ते बिल जे मांडलं गेलं आहे त्याच्यामध्ये फार गोष्टी मोघम आहेत. आता मी म्हणलो होतो की एखाद्या व्यक्तीने जर तिथं एखादं सोशल मीडिया ट्विट केलं, नाहीतर विरोध केला, नाहीतर काहीतरी केलं, तर मग तुम्ही त्याला गृहीत धरणार का? त्याला तुम्ही या कायद्याच्या अंतर्गत पकडणार का? तर मग सीएम साहेबांनी उत्तर देत असताना सांगितलं नाही, व्यक्तीसाठी नाही. पण तुम्ही जर डेफिनेशन मध्ये गेला तर त्याच्यामध्ये व्यक्ती सुद्धा घेतलेला आहे. हेच तर आम्ही सांगतोय की त्याच्या डेफिनेशन्समध्ये वेगपणा आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय, सरकार जेव्हा कायदा आणतं, कायद्यामध्ये कुठेही जे डेफिनेशन दिलं जातं त्याच्यामध्ये मोघमपणा नको, त्याच्यामध्ये स्पष्टता असणं महत्वाचं आहे. आणि या कायद्यामध्ये स्पष्टताच दिसत नाही. त्यामुळे उद्या जाऊन कुठलाही व्यक्ती जर चुकीच्या विचाराचा तिथं बसला तर या कायद्याचा दुरुपयोग 100% तिथं होऊ शकतो, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. तुम्ही सातत्यानं मागच्या काही दिवसांपासून म्हणजे अधिवेशन सुरू झाल्यापासून एकटे अनेक वेगवेगळ्या विषयांवर किंवा महाराष्ट्रातले जे त्या दिवसातले महत्वाचे विषय आहेत ते मांडताना पाहायला मिळतात. पक्षाची ताकद सध्या तुमच्याबरोबर नाही का? पक्षाचे आमदार तुमच्याबरोबर नाहीत का? एकटे लढण्याची वेळ तुमच्यावर का आलेली आहे? नाही, कसं असतं की आता सकाळी लवकर वाचण्यासाठी मी तिथे येत असतो, मीडियाशी संवाद त्या ठिकाणी मी साधत असतो. नेते हे विविध बैठकीमध्ये गुंतलेले असतात, आमदार काही असतात काही नसतात. त्यामुळे कोणासाठी थांबून वेळ घालवण्यापेक्षा लढणं हे फार महत्वाचं आहे. आणि अधिवेशनामध्ये जेव्हा केव्हा आम्हाला आमच्यावर वेळ येते लढायची, तेव्हा हे सर्व आमदार आणि नेते आमच्याबरोबर तिथं असतात. त्यामुळे माझं हेच मत आहे की एकत्रित नाही तर एकटं लढायचं म्हणजे लढायचं, आणि लढल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि जे लढायला तयार आहेत ते लढत राहतात. ज्यांना कुठेतरी काही फायदा पाहिजे असेल, नाहीतर मदत कुठेतरी सरकारच्या माध्यमातून पाहिजे असेल तर ते शांत राहतात. फक्त एकच आहे, मला विरोधी पक्षातल्या सर्व आमदार आणि नेत्यांना विनंती करायची आहे की आज आपल्याला एकत्रित खऱ्या अर्थाने लढण्याची जरूरत आहे. आज तेच होताना तिथं दिसत नाही, सगळे आपापल्या लेवलला लढतात, पण एकत्रित जर आपण आलो
तर आपली ताकद ही वाढू शकते असं माझं प्रामाणिक मत आहे. का असं वाटतं तुम्हाला की विरोधक सगळे एकत्र येऊ शकत नाहीत आणि ते का एकत्र येऊ शकत नाहीत? त्यांची विचारसरणी वेगवेगळे विचार आहेत म्हणून, मुद्दे वेगळे आहेत म्हणून, की राजकीय वैचारिकता मतभेद अधिक आहेत? नाही, माझं एवढंच म्हणणं असेल की कदाचित कधी कधी कसं होतं की एखादा मुद्दा मांडला गेला तर त्याच्यावर चर्चा जर योग्य पद्धतीने होत नसेल. या सगळ्या नेत्यांना पूर्वीचीच सवय. पूर्वी बोलणं दिलं जात होतं, ऐकलं जात होतं, पण आता ऐकलं जात नाही तर काही लोक फ्रस्ट्रेट होतात. दुसरं जे आज सत्तेत मोठे नेते आहेत त्यांचे अनेक वर्षांचे संबंध काही नेत्यांबरोबर इकडचे असतील, त्यामुळे कुठंतरी कशाला सारखा वाद घालायचा म्हणून ते शांत राहत असतील. नाहीतर आपल्याकडे आकडा कमी आहे, बोलून तरी काय होणार असंही काही लोकांना वाटत असतील. आणि सगळे नेते तुम्ही बघितलं तर आपापल्या लेवलला तिथं लढत आहेत. त्यामुळे विषय वेगळा कुठला नसून फक्त जे कोऑर्डिनेशन पाहिजे, जे एकत्रित लढण्याचं एक स्ट्रॅटेजी पाहिजे, रणनीती पाहिजे, ती रणनीती आमच्यात आज दिसत नाही. हे दुर्दैव आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे रणनीती नाही, पण विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे ही रणनीती नाही की एकंदरीतच तीन पक्षांची तोंड आता तीन दिशेला झालेली आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर, किंवा ज्या काही सध्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या हालचाली आहेत, म्हणजे 2 ठाकरे एकत्र येत आहेत, किंवा मग काँग्रेसचा स्वबळाचा नारा आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पातळीवर काही वेगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत, म्हणजे अंतर्गत पक्षातल्या. यामुळेच आपापल्यामध्ये मशगूल आहेत नेते पक्ष, की विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी? कसं असतं की विरोधी पक्ष नेता जर असेल तर एका व्यक्तीच्या पाठीमागे सगळ्यांना उभं राहता येतं. आज विरोधी पक्ष नेताच नाही, त्यामुळे प्रत्येक पक्षाचा जो प्रमुख नेता आहे तो विरोधी पक्ष नेता आहे आणि त्या नेत्याच्या पाठीमागे त्या पक्षाचे आमदार हे राहतात. त्यामुळे याच्यात होतं असं की 3 वेगळे पक्ष असल्यामुळे, 3 वेगळे नेते असल्यामुळे जी ताकद 55 फक्त आमदार 55-56 ती पण विभागली जाते आणि त्याच्यामुळेच कुठेतरी अडचण येते असं वाटतं. त्यामुळे 3 मोठ्या नेत्यांच्या पाठीमागे उभं राहण्यापेक्षा एका नेत्याच्या पाठीमागे जो विरोधी पक्ष नेता आहे, जो संवैधानिक पद आहे, जो खऱ्या अर्थाने लोकांचा हक्क आहे, आमचा हक्क आहे, तेच पद आम्हाला सरकार आणि अध्यक्ष देत नसल्यामुळे कुठेतरी संविधानाची गळचेपी इथं सुद्धा त्या ठिकाणी ते करत असल्यामुळे, एक नेता नसल्यामुळे कुठेतरी ती अडचण नक्कीच तुम्ही म्हणता तशी आम्हाला येते. सरकारच्या दृष्टीनं जर विचार केला तर सरकारला याचा फायदा होतो आहे आणि भविष्यामध्ये विरोधकांना याचा तोटा होईल असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. तुमचं वैयक्तिक म्हणणं आहे, कारण तुम्ही मुद्दे मांडता आहात, पण ते मुद्दे तिथे सभागृहात मांडण्याच्या मध्ये तुमच्या अडचणी येत आहेत. त्या दृष्टीनं आमदार म्हणून किंवा ज्या पद्धतीनं महाराष्ट्रासमोरचे प्रश्न आहेत त्यांची गळचेपी होते असं तुम्हाला वाटतं का? एकंदरीतच या सगळ्याचा फायदा सरकारला होईल आणि विरोधकांना याचा प्रॉब्लेम होऊ शकतो भविष्यात असं वाटतं? 100% विरोधकांना प्रॉब्लेम होऊ शकतो आणि विरोधक जेव्हा प्रॉब्लेममध्ये येतात तेव्हा सामान्य लोकांना प्रॉब्लेम येऊ शकतो. खरं तर सरकारला शेतीच्या विषयावर घेरलं गेलं पाहिजे, युवांना नोकऱ्या मिळत नाहीत त्याच्यावर बोललं पाहिजे. जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता नोकरीच्या बाबतीत एक थ्रेड बनत चाललेलं आहे त्याच्यावर खऱ्या अर्थाने बोलण्याची जरूरत आहे. महिला सुरक्षतेवर बोलण्याची जरूरत आहे. आम्ही आमच्या लेवलवर बोलतो पण ऐकायला कुणी तिथं नसतं. त्यामुळे एकी नसल्यामुळे सरकारचा नक्कीच फायदा होतोय आणि नुकसान मात्र विरोधकांचं, पण विरोधकांबरोबर महाराष्ट्राचं नुकसान तिथं होतंय. त्यामुळे सरकार कितीही अहंकार विचार पुढे घेऊन जात असलं तरी आपण विरोधक म्हणून एकत्रित राहणं पण तितकंच महत्वाचं, जे आज दुर्दैवाने त्या लेवलला जाऊन होताना दिसत नाही. तर रोहित पवारांनी सांगितलं त्याप्रमाणे सध्या एकटं लढण्याची त्यांची तयारी आहे आणि ते संघर्ष करतील असं म्हटलं जातं, पण विरोधकांची एकजूट व्हायला हवी आणि त्या पातळीवर विरोधक मागे पडतायत असं सुद्धा त्यांना वाटतंय. कॅमेरामन सचिन सावंतसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.